काम क्रोध आणि लोभ हे आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात. ते उद्वेग उत्पन्न होऊन वेगाने वरती येतात आणि माणसाला अधोगतीला नेतात. की नरकाला नेणारे 3 रस्ते 3 द्वार आहेत. कृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना, त्रिविधम नरकस्य इदं द्वारं नाशनम आत्मनः कामस क्रोधस तथा लोभस तस्मात् एतत्रयं त्यजेत. काम क्रोध आणि लोभ यांचे हे जे उगम आहेत ते उगम आम्ही टाकले. आपण नेमके ते बघत धरूनच चाललोय. मग महाराज असो नाही तर कोणी असो. आणि म्हणून त्यांनी जशी भक्ती केली तशी करूनही आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही. महामुनी शुकाचार्य राजा परीक्षितेला उपदेश करतात. मी भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि कृष्ण यांचा संवाद सांगितला. अर्जुनाने प्रश्न विचारला, कृष्णाने उत्तर दिलं. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने त्यांच्या गुरुजींना प्रश्न विचारला. ऋषी वशिष्ठांनी त्याचं उत्तर दिलं. योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. आचार काय असावा, भगवद्गीता विचार काय असावा. आणि अनितीनं अन्यायानं मिळवलेली इस्टेट सत्ता संपत्ती माणसानं एकदा का डोक्यावर घेतली की त्याची बुद्धी भ्रष्ट होते. शापित संपत्ती, आणि त्या शापित संपत्ती कधीही माणसाला चूक देत नाही. जरासंधानं अनेक अन्याय अत्याचार करून संपत्ती गोळा करून सोन्याचा मुकुट बनवला होता. कृष्णानं भीमाच्या साह्यानं त्याला ठार केलं आणि तो अत्यंत सुंदर मुकुट होता. पण कृष्णानं सांगितलं, भीमा इथं तू काही रुपयाचं काही घेऊ नको. तो मनुष्य पापी आहे, अत्यंत लायक आहे, त्याचं काहीच घेऊ नको. काय तो पापी आहे, त्याने हे सगळं पापानं गोळा केले, ते आपण घेतलं तर त्याचं पाप घ्यावं लागेल. काहीच घेऊ नको. तो म्हणला मला घाम आला, मला जीव जाणं झाला त्याला मारता मारता, आणि तू म्हणतो काहीच घेऊ नको. हा मुकुट त्याने घेणारच आहे. तो सोन्याचा मुकुट आणि त्याच्यावर हिरे जडलेले होते. लोभ लोभ मूलानि पापानि रसमूलाच व्याधया इच्छा मूलानि शोकानि त्रीणी त्यक्त्वा सुखी भवे. सुखी व्हायचंय, काम क्रोध आणि लोभाचा त्याग कर, सुखी होशील. आणि जर तू याचा लोभ धरला तर तुला त्रासदायक होईल. हा म्हटला तुम्ही काही म्हणता पण मी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याने तो घेतला, डोक्यात घालून पाहिला आणि ठेवला त्याला. पांडव निजधामाला गेले. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू तो महाभारतीय युद्धामध्ये कामी आला. आणि अभिमन्यूचा मुलगा उत्तरेचा मुलगा राजा परीक्षिती त्याला सहज वाटला आपल्या कोशागारात काय म्हणून त्यांनी चेक केलं तर पाहिलं होतं मुकुट. अरे वा, एवढा चांगला आता शिवाजी पडला. एवढा चांगला मुकुट घरच्याने भुजालीकडे ठेवला म्हणजे आडवेळीत पडला. तो स्वच्छ केला, डोक्यात घातला आणि अशात पाहिलं. मी एक बेसिक सांगितलं भागवताचं. भक्ती करण्यापूर्वीची घटना, भक्ती कशी करावी याची घटना. अन्यायानं अनितीनं दुसऱ्याची मान मुरगाळून विश्वासघात करून मिळवलेली संपत्ती माणसाला कधीही सुख देत नाही. ती दुःख दिल्याशिवाय राहणारच नाही. तो जरासंधाचा मुकुट डोक्यात घातला. त्याच्या मनात डोक्यामध्ये विचार आला, आज आपण शिकारी जातो. तो शिकारीला गेला. खूप फिरला, शिकारी मिळाली नाही. थकला लागला. घोडा झाडाला बांधला, वरती चढला. अरे कुठं ऋषीचा आश्रम आहे का, पाणी का, काही फळं आहेत का म्हणून पाहतो. जवळच आश्रम होता, शमीर ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये गेला. तो मुकुट डोक्यात होता. त्याला असं वाटलं मी या देशाचा राजा आहे, कदाचित मी तिथं गेल्याबरोबर साधू धावत येईल. या 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 चटई टाकू, हे पाणी घ्या, हातपाय धुवा, फळं घेता का दूध घेता, आपली काय सेवा करू असं ते म्हणते. साधू त्याच्या मस्तीत होता, असा ध्यानस्थ शमीर ऋषी आला. असं केलं, त्याने डोळ्यात नाही उघडले. तो म्हणजे ढोंगी हा राजा आलाय आपल्या नगरीचा आणि तरी डोळे उघडत नाही. हे विचार का आले, डोक्यात मुकुट ना. आणि मग त्याला राग आला की मी 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 अहंकार, आणि मी येऊन काहीच करीत नाही. असं पाहिजे. एक साप मेलेला होता, त्याला मोग्या लागेल होत्या. त्याने असं बाण काढला आणि तो साप उचलला तेव्हा त्याच्याकडे टेंगल गेले उत्सेतपणे. जाऊ दे म्हणे, आपण तिकडे काही करू, पण हा काय त्याला ऐकायचा. त्याचा शृंगी नावाचा मुलगा स्नानावरून आला आणि त्याने पाहिलं वडिलांच्या गळ्यात मेलेला साप कोणी अडकवला.
त्याच्या हातात कमंडलूच होता आणि ते साधू होते, तपस्वी होते. त्यांनी सांगितलं वडील ध्यानस्थ येतात, ध्यानस्थ असतानाच कोणीतरी साप अडकवलाय आणि तो मेले नाही, त्याला मुंग आहे. त्यांची समाधी भंग झाली, त्यांनी हातात पाणी नाही. ज्याने हे कृत्य केलं तो 7 दिवसामध्ये विषारी तक्षक करून मरे. साधूचा शाप आहे. शमीकृषी सावध झाले. त्यांच्या बाळा इतक्या क्षुल्लक गुन्ह्याची इतकी मोठी शिक्षा. अरे तो तरुण आहे, आपण साधू आहोत, माफ करायचं असतं, त्याला लाईनीला लावायचं असतं, असं नाही. पण मुलाचा शाप खरा ठरेल म्हणून त्यांनी ठरवलं. राजवाड्यामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, राजन तुम्ही माझ्या गळ्यात सर्प अडकवला, तो शमीकृषी मी, पण माझ्या मुलानं तुम्हाला शाप दिला. 7 दिवसात विषारी तक्षक चावून तुम्ही मारा. त्यात बदल नाही होणार. तुमच्याकडे 7 दिवस बाकी आहेत. त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काही करता आलं का? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता जे वाहिलं ते पाणी पण राहिले ते गंगा ते तीर्थ, या 7 दिवसामध्ये तुम्हाला काही करता आलं तर करा. राजाच्या डोक्यावर मुकुट नव्हता, त्याला भानावर आला. राजसत्ता ही धर्मसत्तेपुढे नतमस्तक व्हावी आणि राजसत्तेने धर्मसत्तेची पूजा करावी आणि धर्माच्या दायऱ्यामध्ये राहून अर्थ आणि काम या 2 गोष्टींची जर परिपूर्ती केली तर राजाला आणि नगरीला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण फार मोठी चूक केली, आपण फार मोठी चूक केली. वाईट वाटलं त्याला, तसाच निघाला. डोक्यात मुकुट घातला नाही, अंगावर उत्तरीय वस्त्र नव्हतं, फक्त धोतर होतं. पायात चपला नव्हत्या, बूट नव्हत्या. तसाच गंगा किनारी गेला. साधू होते, त्यांना सांगितलं मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. त्याने या अगोदर आला असा. तुम्हाला 3 प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारले पाहिजे. प्रत्येक वारकऱ्यानं, प्रत्येक भक्तानं आपल्या अंतःकरणामध्ये 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मी आचरण कसं करू जेणेकरून मला मोक्ष मिळेल, भगवंत मिळेल? मी विचार कसा करू जेणेकरून मला भगवंत मिळेल? आणि मी भक्ती कुणाची करू, कशी करू, कसं करू, काय करू मी? 3 प्रश्न त्यांची उत्तर सांगितली. राजाला पहिला प्रश्न विचारला महामुनी शुकाचार्यांना, आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं. आपण या पुरुषाच्या प्रियमानं सर्वथा मरणासन्न माणसानं मरण जवळ येऊन ठेवलंय. अशा माणसानं नेमकी काय करावं जेणेकरून तो मुक्त होईल, मोक्ष त्याला मिळेल, परत ह्या जन्ममृत्यूला पडणार नाही, त्याच्या वाट्याला दुःख येणार नाही, असं आपण मला सांगा. मी कोणाची भक्ती करू, कशी करू आणि कसं होऊन करू, तुम्ही सांगा तशी करायला मी तयार आहे. पण मात्र माझं हे दुःख कायमच मिटलं पाहिजे असं वाटतंय आपल्याला. जर वाटत असेल तर ते आपल्या गंधाला, माळेला, बैलाला, पूर्णाला, प्रवचनाला, आणि जर असं वाटत नसेल नळी गुंगेले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, त्याचा काही उपयोग नाही. काय असं वाटलं पाहिजे. श्लोक 3 सांगतो. अर्जुनाने विचारलं, आम्हा काय उचित ते पाहताच पुढे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, तरी श्रीकृष्ण तुला जाणावे, जे उचित ते आम्हा सांगावे, जे सटा सर्वसावे आम्हाशी. रामाने विचारलं, प्राक्तनम वासना जालम नियोजते माया, प्रारब्धाच्या प्रारब्ध कर्माच्या आणि वासनाच्या जंजाळामध्ये मी गुंतोय, प्रत्येक मनुष्य गुंताय, तरी देखील त्यांनी कसं वागावं जेणेकरून त्याला मोक्ष मिळेल आणि त्याला मुक्ती मिळू शकेल, आनंद मिळू शकेल, शाश्वत सुख मिळू शकेल. मी कुणाची भक्ती करू? आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं. मी तुम्हाला विचारतोय कुणाला शरण जाऊ? 12 स्कंदाचं भागवत सांगितलं. किती? 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदांमध्ये 11व्या स्कंदामध्ये कृष्ण परमात्म्याने उद्धवाला उपदेश केला आहे. तो महामुनी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगितला, ज्याच्यावर नाथ महाराजांनी इतकं भागवत लिहिलं. त्या भागवतामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 19 क्रमांकाचा श्लोक आहे.
उद्धवाने विचारलं, भगवान आपण नित्यधामाला जायचं म्हणता, आता कलियुगाला सुरुवात होणार. या कलियुगामध्ये सामान्य माणसानं, दीन दुबळ्या माणसानं असं काय करावं की जेणेकरून त्याला सहज मुक्ती मिळू शकेल, मोक्ष मिळू शकेल, असं एखादं साधं सोपं सुलभ पण शाश्वत आनंद देणारं, सुख देणारं साधन असेल तर सांगा ना. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने उद्धवाला सांगितलं, सत्संगेन परम प्राप्य तस्य भूतलाभ्या तस्मात् अति प्रयत्नेन सत्संग सततं कुरु. पोहणारा मनुष्य असला, आपल्या त्या बाजूला जायचंय, आपल्याला पोहता येत नाही, पण पटाईत पोहणारा आहे तर आपलं एकच काम आहे, त्याच्या कमरेला धरायचं, फक्त त्याला धरायचं, बाकी काहीच करायचं नाही, सोडायचं नाही. आपण त्या बाजूला जाऊ. एखादी मुंगी आणि तिला वाटलं बा मोदींकडे आता कंप्लेंट करायची की लोकांनी तो लक्ष्मण रेषेचा खडू आणल्यामुळं आमचे खूप बांधव मारतात, त्याच्यावर बंदी आणा. ती मुंगी आता पायी निघाली, किती दिवसांनी दिल्लीला पोहोचेल. दॅट इम्पॉसिबल, ते कदापि शक्य नाही असं वाटतं. पण समजा नगरला त्या खासदारांची सभा आहे आणि त्या खासदार काही कार्यक्रमाला आले आणि तिकडे अधिवेशन आहे आणि त्यांना टपकन विमानाला जायचंय. ती मुंगी त्या खुर्चीवर चढली, त्यांच्या कॉलरला गेलं मी शर्टाच्या, आणि ते विमानात बसले आणि काही तासामध्ये दिल्लीला पोहोचल्या. मुंगीने काय करायचं, फक्त खासदाराच्या शर्टावर चढायचं, अंदर राहायचं, एवढंच करायचं. सत्संगे परम प्राप्त तस्य भूतलाभ्या तस्मात् अति प्रयत्नेन सत्संग सततं कुरु. संगतीने सत्याचा साक्षात्कार घडून जीवन सुखमय होतं, पावनमय होतं, आणि संगतीने आयुष्याचा सत्यानाश होऊन जीवन नरकमय होतं. काय कर्णासारखा हिरा दुर्योधनाच्या संगतीने भंगला, भीष्माचार्यासारखे गाय चोरायला गेले रातचे भीष्म पितामह भगवान कृष्णाने ज्यांचं दर्शन घ्यावं ते चोर होते का? नव्हते. पण दुर्योधनाची संगत ठरली, साप पिला ते विष होत, तेच पाणी आळवावर पडलं आणि सूर्य उगवला तर तात्पुरतं मोती होत. किती स्थित्यंतर सांगितली, पाणी तेच. आपण कुणाची संगत करावी ते अत्यंत महत्वाचं आहे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे, संतांचे उपाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ते ज्ञान पहिला बरवे जै मनी आधी आणावे, तै संता या बदावे सर्वस्वेशी. आपण सत्संग केला पाहिजे. तुम्ही ठरवलं, तुम्ही म्हणता सत्संग करायचं म्हणजे आता कोणत्या संतांची संगत करायची? आता या आपल्या या वातावरणामध्ये महात्मे नाहीत असं नाही, आपल्याला ओळख येत नाही इतकंच. जाऊ द्या की आपली पारख नाही, पण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे, गाथा म्हणजे तुकोबा आहे, भागवत म्हणजे नाथ बाबा यांची संगत धरणं, आत्मसात करणं आणि तो विचार आपण आचरणात आणणं म्हणजे त्यांची संगत धरणं. सत्संगेन परमप्राप्य तस्य भूतलाभ्या तस्मात् अति प्रयत्नेन सत्संग सततं कुरु. आपल्याला 3 गोष्टींची गरज आहे. भगवंताची कृपा व्हावी, भगवंताचा अनुग्रह व्हावा, भगवंतानं आपल्या घरानं ऐकावं. म्हणून आपण पंढरपूरला चाललो ना, तर आपल्याकडे या 3 प्रश्न आपण आपल्या अंतःकरणामध्ये विचारले पाहिजे. मी वागू कसा, मी निर्णय घेऊ कसा, आणि मी भक्ती कशी करू? या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला वाटली तर भक्ती कशी करावी भागवत पहा. वागावं कसं, आचरण काय असावं रामायण आठवा, आणि जीवनामध्ये निर्णय काय घेऊ, डिसिजन काय घेऊ गीता आठवा. हे 3 आठवले आणि या 3 कमरेला आपण पकडलं. त्या प्रसंगामध्ये आपण सही सारमत विना सायस त्यांच्याकडे जाऊ. भगवान पांडुरंग परमात्मा करू वाट चाली ती प्रवर्तन आपली सेवा आहे.